Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the concept of elements of cost. In the previous lecture, we started with this particular topic, which is titled as elements of cost. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 2 जे आहे एलिमेंट्स ऑफ कॉस्ट हे आपण सुरू केलेलं आहे. In the previous lecture, we have studied how the costs are classified under various categories. जे खर्च असतात त्या खर्चाचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं केलं जातं हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. Now, in this particular lecture, we are going to study the concept of elements of cost. आपल्या टॉपिकचं जे टायटल आहे एलिमेंट्स ऑफ कॉस्ट, सर्वात पहिल्यांदा आपल्याला एलिमेंट्स ऑफ कॉस्ट म्हणजे काय, खर्चाचे वेगवेगळे एलिमेंट्स कोणकोणते असतात हे आपण पाहणं, हे आपण समजून घेणं हे गरजेचं आहे. ओके, सो फर्स्ट वी आर गोइंग टू सी व्हॉट इज द मीनिंग ऑफ एलिमेंट्स ऑफ कॉस्ट. पहिल्यांदा आपण एलिमेंट्स ऑफ कॉस्ट म्हणजे काय हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर कॉस्टचे कोणकोणते वेगवेगळे एलिमेंट्स असतात हे आपण त्यामध्येच लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज टू कॅल्क्युलेट द कॉस्ट अँड टू कंट्रोल द कॉस्ट. In the first topic of this particular subject, we studied that the basic objectives of cost accounting is to calculate the cost and second objective is to control on the cost. एखादा बिझनेस सपोज एखादी वस्तूचं उत्पादन करत असेल तर ती वस्तू बनवण्यासाठी किती खर्च आला तो खर्च कॅल्क्युलेट करणं हा कॉस्ट अकाउंटिंगचा पहिला उद्देश आहे. आणि दुसरा उद्देश असतो तो म्हणजे त्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं, तो खर्च कमीत कमी कसा राहील याच्याकडे लक्ष देणं. दीज टू आर द मेन ऑब्जेक्टिव्ज ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. जे आपलं सब्जेक्ट आहे कॉस्ट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंगचा मुख्य उद्देश काय तर तो म्हणजे टू कॅल्क्युलेट द कॉस्ट मीन्स टू असर्टेन द कॉस्ट अँड सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज टू कंट्रोल ऑन द कॉस्ट. खर्च किती झाला तो कॅल्क्युलेट करणं आणि खर्चावरती नियंत्रण ठेवणं हे कॉस्ट अकाउंटिंगचे दोन मुख्य उद्देश आहेत. मग आता हे जे कॉस्ट अकाउंटिंग आहे, द कॉस्ट अकाउंटिंग रिव्हॉल्व्स अराउंड द कॉस्ट इन्कर्ड बाय द बिझनेस. बिझनेसचे खर्च किती झालेले आहेत ते खर्च कॅल्क्युलेट करणं आणि त्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं हे कॉस्ट अकाउंटिंगचे मुख्य उद्देश आहेत. आणि हा खर्च कॅल्क्युलेट करण्यासाठी किती खर्च झालेला आहे, एखादं प्रॉडक्ट बनवण्यासाठी किती खर्च झाला हे फाइंड आउट करण्यासाठी, त्या खर्चावरती नियंत्रण ठेवण्यासाठी फॉर दिस पर्पज द एक्सपेन्सेस आर ॲनलाइज्ड बाय डिफरंट मेथड्स अँड इन डिटेल्ड मॅनर. त्यासाठी खर्च किती झालेला आहे, खर्चावरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्या खर्चाचं आपल्याला ॲनालिसिस करावं लागतं आणि ते डिटेल्ड मॅनरमध्ये त्याचं आपण ॲनालिसिस करतो. मग आता हे ॲनालिसिस कसं केलं जातं तर खर्च वेगवेगळे असतात. जसं आपल्या घरामध्ये घर चालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खर्च होतात, सेम त्याप्रमाणे एखाद्या बिझनेसमध्ये सपोज एनी बिझनेस इज प्रोड्युसिंग एनी कमॉडिटी, एनी प्रॉडक्ट और प्रोव्हाइडिंग एनी सर्व्हिसेस, देन फॉर प्रोड्युसिंग दॅट पर्टिक्युलर प्रॉडक्ट, फॉर प्रोव्हाइडिंग द सर्व्हिसेस ए बिझनेसमन इन्कर्स डिफरंट टाइप्स ऑफ एक्सपेन्सेस. वस्तू बनवण्यासाठी, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खर्च होतात आणि हे जे काय खर्च झालेले आहेत याचं ठराविक हेडिंग अंतर्गत ते खर्च आपण डिस्ट्रीब्यूट करतो. काय सांगितलं बघा, द ब्रॉड हेडिंग्स अंडर विच द एक्सपेन्सेस आर ॲनलाइज्ड आर नोन ॲज एलिमेंट्स ऑफ कॉस्ट. सपोज 10 ते 15 खर्च असतील, एखादं वस्तू बनवण्यासाठी 10-15 प्रकारचे खर्च आलेले असतील तर त्या खर्चाचं पहिल्यांदा आपण क्लासिफिकेशन करतो, वर्गीकरण करतो आणि प्रत्येक जे काही खर्च आहे ते खर्चासाठी वेगवेगळे हेड्स तयार करतो, हेडिंग तयार करतो आणि त्या हेडिंगच्या अंतर्गत ते खर्च लिहिले जातात. जसं घरातील जे काही खर्च असतील ते आपण खर्च क्लासिफाय कसे करू शकतो तर उदाहरणार्थ शिक्षणासाठी झालेला खर्च ह्या हेडिंग अंतर्गत फक्त शिक्षणासाठीचे खर्च येतील. दुसरे हेडिंग असेल की घरामध्ये आपण जे काही फूड घेतो, जेवण घेतो त्यासाठी आलेले खर्च. तिसरं हेडिंग आपण देऊ शकतो एंटरटेनमेंटसाठी केलेले खर्च वगैरे वगैरे. अशा हेडिंग अंतर्गत आपण खर्चाचं क्लासिफिकेशन करू शकतो. इन द सेम वे द एक्सपेन्सेस इन द बिझनेस आर क्लासिफाईड अंडर पर्टिक्युलर हेड्स.
बिझनेसचे जे काही खर्च असतात ते ठराविक हेड्स अंतर्गत ते क्लासिफाय करून त्या अंतर्गत ते खर्च हे दाखविले जातात. आणि हे जे हेड्स आहेत, हे जे हेडिंग्ज आहेत, ज्या अंतर्गत आपण सर्व खर्च दाखवतो त्या हेडिंग्जलाच एलिमेंट्स ऑफ कॉस्ट असं म्हटलं जातं. ओके, जे काय 10-15 खर्च आहे ते खर्च आपण वेगवेगळ्या हेड्स अंतर्गत दाखवतो. ते जे हेड्स आहेत, ते जे प्रमुख भाग आहेत, त्या हेडिंगला एलिमेंट्स ऑफ कॉस्ट असं म्हटलं जातं. मग आता हे हेड्स कोणते असतात, तर देअर आर 4 हेड्स, एकूण 4 हेड्स असतात की त्या हेड्स अंतर्गतच सर्व खर्चाचं क्लासिफिकेशन हे केलं जातं. ते 4 हेड्स कोणते, द फर्स्ट हेड इज डायरेक्ट मटेरियल, सेकंड हेड इज डायरेक्ट लेबर, third head is direct expenses, and fourth head is overheads. Okay, these are the four heads under which the expenses of the business are analyzed. बिझनेसचे जे काय एक्सपेन्सेस आहेत, बिझनेसचे जे काय खर्च आहे, ते खर्च या 4 हेड्स अंतर्गत ॲनालिसिस त्याचं केलं जातं. Sometimes the question is asked for objective exam, that is what is the meaning of elements of cost. एलिमेंट्स ऑफ कॉस्ट म्हणजे काय, तर बिझनेसचे जे खर्च आहेत त्या खर्चाचं आपण ज्या ब्रॉड हेडिंग्ज अंतर्गत ते खर्च दाखवतो त्या ब्रॉड हेडिंग्जलाच एलिमेंट्स ऑफ कॉस्ट असं म्हटलं जातं. अँड देअर आर 4 हेड्स, दॅट इज फर्स्ट हेड इज डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड overheads. These are the 4 heads. Now first let's see the first head, that is direct material. The first head direct material is also known as a production material. पहिल्यांदा आपल्याला कळायला पाहिजे की डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे, टेक सिम्पल एक्झाम्पल, सपोज आपल्याला एखादं फर्निचरची लाकडी टेबल बनवायचं असेल तर त्या टेबल बनवण्यासाठी रॉ मटेरियल काय लागतं, तर लाकूड, वूड इज अ रॉ मटेरियल फॉर मॅन्युफॅक्चरिंग अ टेबल. दुसरं उदाहरण, सपोज आपल्याला एखादा ड्रेस हा टेलरकडून आपण शिवून घ्यायचा असेल, ड्रेस बनवण्यासाठी कापड जे काय क्लॉथ आहे इट इज अ रॉ मटेरियल. ओके, मग जी वस्तू तयार होते, ओके, आपले वस्तू काय आहे, तर एखादं टेबल, लाकडी टेबल ही आपली वस्तू आहे, एखादा ड्रेस ही आपली वस्तू आहे. या वस्तूसाठी जे मेन महत्त्वाचं मटेरियल आहे त्याला म्हटलं जातं डायरेक्ट मटेरियल. ओके, एखाद्या लाकडी टेबलसाठी लाकूड हे मेन मटेरियल आहे. एखाद्या बिल्डिंग बांधण्यासाठी, घर बांधण्यासाठी ज्या विटा लागतात, वाळू लागते, सिमेंट लागते, हे महत्त्वाचं मटेरियल आहे. एखाद्या ड्रेससाठी कापड हे महत्त्वाचं मटेरियल आहे. हे जे मेन मटेरियल आहे त्याला डायरेक्ट मटेरियल असं म्हटलं जातं. आणि त्याला मेन मटेरियल किंवा डायरेक्ट मटेरियल का म्हणायचं, तर ते सांगितलं बघा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डायरेक्ट मटेरियल, द मटेरियल विच कॅन बी कन्व्हिनियंटली आयडेंटिफाईड अँड कॅन बी डायरेक्टली अलोकेटेड टू अ पर्टिक्युलर प्रोडक्ट ऑर जॉब एक्सेट्रा. एखादी वस्तू आपण तयार करतोय, लाकडी टेबल बनवतोय, लाकडी खुर्ची बनवतोय, एखादी ॲक्टिव्हिटी, एखादं घर बांधतोय, तर त्याच्यासाठी किती मटेरियल लागलं, किती रुपयाचं मटेरियल लागलं, हे जर आपल्याला इझिली आयडेंटिफाय करता येत असेल, सहजपणे सांगता येत असेल, तर त्या मटेरियलला डायरेक्ट मटेरियल असं म्हटलं जातं. आणि द अमाऊंट ऑफ सच मटेरियल इज सिग्निफिकंट इन प्रपोर्शन टू द प्राईस ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रॉडक्ट. फॉर एक्झाम्पल, आपण एखादं टेबल दुकानातून विकत घेतलं, टेबलची किंमत जर 4 ते 5 हजार रुपये असेल, तर त्या 4 ते 5 हजारापैकी जे लाकूड आहे त्याचीच किंमत जवळपास 1,5-2 हजार रुपये असू शकते. 5 हजाराची वस्तू, त्यापैकी 1,5-2 हजाराचं लाकूड आहे, मटेरियल आहे, त्यामुळे ते झालं डायरेक्ट मटेरियल. कारण की किती रुपयाचं मटेरियल लागलं ते आपण सहजपणे सांगू शकतो एका वस्तूसाठी, प्लस त्या मटेरियलची जी काय खर्च आहे, मटेरियलचा खर्च, त्याची अमाऊंट, किंमत देखील सिग्निफिकंट आहे, मोठी आहे, म्हणून त्याला डायरेक्ट मटेरियल म्हटलं जातं. टेक अनदर एक्झाम्पल ऑफ अ शर्ट ऑर अ ड्रेस. आपण जर एखादा ड्रेस एखाद्या टेलरकडून स्टिच करून घेतला, जो ड्रेस तयार होईल, सपोज ड्रेसची टोटल किंमत झाली 1,500 ते 2,000 रुपये, तर त्या 2 हजारापैकी कापडाची किंमत कदाचित 1,000 ते 1,200 रुपये असू शकते. म्हणजे एका ड्रेससाठी किती रुपयाचं कापड लागलं हे आपण इझिली सांगू शकतो. ओके, द कॉस्ट कॅन बी इझिली आयडेंटिफाईड. एक वस्तू बनवण्यासाठी मटेरियलचा खर्च किती आला इझिली एक्झॅक्टली सांगता येतोय, हे पहिलं वैशिष्ट्य. आणि दुसरं, द कॉस्ट ऑफ मटेरियल इज सिग्निफिकंट. ड्रेस आहे 2 हजाराचा, त्यापैकी मटेरियल आहे
1000 किंवा 1200 रुपयाचं, 2000पैकी 1200 रुपयाचं मटेरियल म्हणजे ती देखील अमाऊंट ही सिग्निफिकंट आहे, मोठी आहे. म्हणून त्या खर्चाला कापडाच्या खर्चाला कापडाला डायरेक्ट मटेरियल असं म्हटलं जातं. एखादं मटेरियल डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे हे कशावरून ठरतं, तर त्याची अमाऊंट ही मोठी असली पाहिजे आणि दुसरं किती खर्च आला हे आपल्याला एक्झॅक्टली इझिली सांगता येत असेल तर त्याला डायरेक्ट मटेरियल असं म्हटलं जातं. काय सांगितलं बघा, द पर युनिट कॉस्ट ऑफ सच मटेरियल इज सिग्निफिकंट. एक वस्तू बनवण्यासाठी किती मटेरियल लागलं, एका ड्रेससाठी 1200 रुपयाचं मटेरियल लागलं. अमाऊंट पण मोठी आहे, सिग्निफिकंट आहे अँड कॅन बी इझिली कॅल्क्युलेटेड. आपल्याला सहज कॅल्क्युलेट करता येते एका ड्रेससाठी कापड किती रुपयाचं लागलेलं आहे. ओके, त्या मटेरियलला डायरेक्ट मटेरियल असं म्हटलं जातं. त्यासाठी ही 2 वैशिष्ट्य आहेत बघा. फीचर्समध्ये सांगितले, फर्स्ट फीचर इज इट कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ अ पर्टिक्युलर प्रॉडक्ट ऑर जॉब. त्या प्रॉडक्ट बनवण्यासाठी, कामासाठी किती रुपयाचं मटेरियल लागलं हे इझिली सांगता येतं. हे पहिलं वैशिष्ट्य. अँड सेकंड इज इट चेंजेस डायरेक्टली विथ चेंज इन आउटपुट. म्हणजे उत्पादन जसं बदलेल तसा तो खर्च पण वाढतो. जसं आपण ड्रेसचं उदाहरण घ्या, एका ड्रेससाठी 1200 रुपयाचं कापड लागत असेल तर 2 ड्रेससाठी 1200 आणि 1200 2400चं लागेल. 3 ड्रेससाठी 3600 रुपयाचं कापड लागेल. म्हणजे ज्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन वाढलं की त्या मटेरियलचा खर्चसुद्धा वाढणार आहे, प्रोडक्शन कमी झालं की खर्चसुद्धा कमी होणार आहे. सो द कॉस्ट ऑफ सच डायरेक्ट मटेरियल चेंजेस विथ द चेंज इन आउटपुट. उत्पादनामध्ये बदल झाला की खर्चामध्ये देखील त्या प्रमाणामध्येच बदल होतो. त्याचे एक्झाम्पल्स बघा, आपण आत्ताच पाहिले की वूड यूज्ड इन द फर्निचर. लाकडी टेबल, लाकडी खुर्ची बनवण्यासाठी किती रुपयाचं लाकूड लागलं हे आपल्याला इझिली सांगता येतं. आणि दुसरी गोष्ट, त्याची अमाऊंटसुद्धा सिग्निफिकंट असते. त्यामुळे हे डायरेक्ट मटेरियल. दुसरं उदाहरण, क्लॉथ म्हणजे कापड यूज्ड इन अ ड्रेस. एका ड्रेससाठी कापड किती रुपयाचं लागलं हे इझिली सांगता येतं आणि त्याची अमाऊंटसुद्धा मोठी असते, त्यामुळे ते डायरेक्ट मटेरियल. तिसरं, पेपर यूज्ड इन बुक्स. एखादं पुस्तक जे असतं, पुस्तका बनवण्यासाठी जे काय कागद लागतो, कागद किती रुपयाचा लागला ते सहज सांगता येतं आणि त्या कागदाची रक्कम ही सिग्निफिकंट असते, इझिली कॅल्क्युलेट करता येते. त्यामुळे ते झालं डायरेक्ट मटेरियल. आणि जे चौथं उदाहरण मगाशीच आपण सांगितलं, ब्रिक्स ऑर सिमेंट यूज्ड इन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. ब्रिक्स म्हणजे विटा, सिमेंट वाळू असेल, एखादं घर बांधण्यासाठी, बिल्डिंग बांधण्यासाठी विटा, वाळू, सिमेंट किती रुपयाचं लागलं त्याची रक्कम मोठी असते, अमाऊंट सिग्निफिकंट असते. आणि घरासाठी किती रुपयाचं लागलेलं आहे सिमेंट, विटा किंवा वाळू हे सहजपणे त्या इंजिनियरला कॅल्क्युलेट करता येतं. त्यामुळे त्याला म्हटलं जातं डायरेक्ट मटेरियल. त्यामुळे एखादं मटेरियल डायरेक्ट होण्यासाठी 2 वैशिष्ट्य आहेत. एक तर त्याची अमाऊंट ही मोठी असते, रक्कम मोठी असते आणि ती आपल्याला इझिली कॅल्क्युलेट करता येते. एखाद्या वस्तू बनवण्यासाठी किंवा एखाद्या ॲक्टिव्हिटीसाठी किती खर्च आला तो आपल्याला एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करता येतो, त्याला डायरेक्ट मटेरियल असं म्हटलं जातं. दिस इज द फर्स्ट हेडिंग, डायरेक्ट मटेरियल. द सेकंड हेडिंग इज डायरेक्ट लेबर. एलिमेंट्स ऑफ कॉस्टचे एकूण जे 4 भाग होतात त्यातला दुसरा भाग आहे तो म्हणजे डायरेक्ट लेबर. लेबर मीन्स अ वर्कर. लेबर म्हणजे काय, वर्कर. अँड वी पे वेजेस टू द वर्कर ॲज हिज रेम्युनरेशन. वर्कर जे काय काम करतात त्यांना रेम्युनरेशन हे वेजेस, मजुरीच्या स्वरूपामध्ये दिलं जातं. आता हे जे वर्कर्स आहेत, लेबर्स आहेत, द लेबर्स आर ऑल्सो क्लासिफाईड इन टू 2 कॅटेगरीज, डायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबर म्हणजे काय, कोणत्या वर्कर्सला डायरेक्ट लेबर म्हटलं जातं तर बघा, लेबर विच कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ अ पर्टिक्युलर प्रॉडक्ट ऑर जॉब. म्हणजे एखादी वस्तू आपण तयार करतोय, जसं की एखादा टेबल बनवून घेतोय, तर टेबल आपण बनवण्यासाठी जो कोण कारपेंटर असेल, सुतार व्यक्ती असेल, त्याला आपण किती मजुरी दिली, किती वेजेस पेड केले, ओके, तो व्यक्ती डायरेक्टली वस्तू बनवण्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. रॉ मटेरियलपासून तो पक्की वस्तू तयार करतोय, त्या वर्करला डायरेक्ट लेबर असं म्हटलं जातं. त्यामुळे डायरेक्ट लेबर कुणाला म्हणायचं तर वर्कर्स विच आर एंगेजड इन कन्व्हर्टिंग रॉ मटेरियल इन टू फिनिश्ड गुड्स. लाकडापासून टेबल बनवणं, लाकूड जे आहे ते कच्चा माल आहे आणि टेबल ही फिनिश्ड गुड्स आहे. एखादा टेलर त्यासाठी कापड हे रॉ मटेरियल आहे आणि ड्रेस हे फिनिश्ड गुड्स आहे. त्यामुळे जे वर्कर्स रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन फिनिश्ड गुड्समध्ये करतात त्या वर्कर्सला डायरेक्ट लेबर्स असं म्हटलं जातं. अँड लेबर्स विच आर स्पेसिफिकली अपॉइंटेड फॉर अ पर्टिक्युलर जॉब ऑर अ कॉन्ट्रॅक्ट.
एखादं विशिष्ट काम आहे, जॉब आहे, समजा आपल्याला एखादं घर बांधायचं आहे, बिल्डिंग बांधायची, ते बांधकामासाठी जे स्पेशली अपॉइंट केलेले तिथं लोक असतात, मग ते कुठल्याही प्रकारचे लोक असो, त्या कामासाठी जर त्यांची अपॉइंटमेंट केली असेल तर त्यांना, त्या वर्कर्सला देखील डायरेक्ट लेबर्स असं म्हटलं जातं. ओके, सो डायरेक्ट लेबर्स मीन्स द वर्कर्स, द लेबर्स विच आर अपॉइंटेड ऑन अ पर्टिक्युलर टास्क स्पेसिफिकली, and the laborers which are appointed or which converts the raw material into finished goods are called as a direct labor. जे वर्कर कच्च्या मालाचं कन्व्हर्जन पक्क्या मालामध्ये करतात किंवा जे वर्कर स्पेसिफिकली ठराविक कामासाठी नेमलेले असतात त्या लेबर्सला डायरेक्ट लेबर्स असं म्हटलं जातं. आणि त्याचं वैशिष्ट्य काय, द पर युनिट कॉस्ट इज सिग्निफिकंट अँड इझिली कॅल्क्युलेटेड. जसं आपण म्हणतो एखादा टेलर आहे, टेलरला आपण कापड दिलं ड्रेस स्टिच करून घेण्यासाठी, ड्रेस बनवण्यासाठी, तर त्याला आपण किती रुपये वेजेस देतो, एका ड्रेससाठी फॉर एक्झाम्पल 800 रुपये, एका ड्रेससाठी 800, 2 ड्रेससाठी 1600, 3 ड्रेससाठी 2400, बरोबर. म्हणजे एका ड्रेससाठी 800 रुपये वेजेस आपण पेड करतो. ती जी काय अमाऊंट आहे ती सिग्निफिकंट आहे, मोठी रक्कम आहे. आणि एका ड्रेससाठी 800 म्हणजे 2 ड्रेससाठी 1600, 3 ड्रेससाठी 2400, ती रक्कम इझिली कॅल्क्युलेट करता येते. पर युनिट एका वस्तूसाठी किती खर्च आला तो सहज कॅल्क्युलेट करता येतो आणि त्या एका वस्तूच्या खर्चाची रक्कमसुद्धा मोठी असते, त्याला डायरेक्ट लेबर असं म्हटलं जातं. नाव द फीचर्स ऑफ डायरेक्ट लेबर, जसे जे आत्ता सांगितले, इट चेंजेस डायरेक्टली विथ चेंज इन आउटपुट. ओके, जो खर्च आहे, आपण टेलरला एका ड्रेससाठी 800 रुपये आपण वेजेस पेड करतो, चार्जेस पेड करतो. 2 ड्रेस असतील तर 1600, 3 ड्रेस असतील तर 2400. जसा आउटपुट बदलेल, प्रोडक्शन बदलेल, तसा तो खर्चसुद्धा त्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. हे पहिलं वैशिष्ट्य. आणि दुसरं, दीज एक्सपेन्सेस आर इझिली आयडेंटिफाईड विथ अ पर्टिक्युलर जॉब ऑर कॉन्ट्रॅक्ट एक्सेट्रा. एखाद्या कामासाठी खर्च आलेला आहे, तो आपल्याला किती खर्च आला हे इझिली कॅल्क्युलेट करता येतं. जसं एखादा ड्रेस 2,500-3 हजार रुपयेचा असेल, त्यापैकी मजुरीचा खर्च किती, टेलरला आपण किती मजुरी दिली, 800 रुपये दिले, हे सहजपणे कॅल्क्युलेट करता येतं. एखादी बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन असेल, बिल्डिंग तयार झाली, बिल्डिंग 20 लाखाची तयार झाली, पण ती बनवण्यासाठी जे वर्कर्स होते, कामगार होते, त्यांना वेजेस किती पेड केले, तीसुद्धा रक्कम आपल्याला सहजपणे कॅल्क्युलेट करता येते. ओके, दीज टू आर द फीचर्स ऑफ डायरेक्ट लेबर. ओके, नाव सी द एक्झाम्पल्स जे आपण आत्ताच पाहिलेले आहेत. एक्झाम्पल काय, वेजेस पेड टू टेलर फॉर स्टिचिंग अ ड्रेस. ड्रेस शिवण्यासाठी आपण टेलरला पैसे दिले, मजुरी दिली, त्याला डायरेक्ट लेबर का म्हणायचं, कारण की तो टेलर रॉ मटेरियलपासून, कापडापासून ड्रेस बनवणार आहे. रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन तो फिनिश्ड गुड्समध्ये करणार आहे, त्यामुळे ते डायरेक्ट लेबर. प्लस सेकंडली, एका ड्रेससाठी किती मजुरी पेड केली ती आपल्याला सहज कॅल्क्युलेट करता येते, इझिली कॅल्क्युलेट करता येते, आणि त्याची अमाऊंटसुद्धा सिग्निफिकंट आहे, मोठी आहे, म्हणून त्याला डायरेक्ट लेबर म्हटलं जातं. सेकंड एक्झाम्पल इज वेजेस पेड टू कार्पेंटर फॉर मेकिंग फर्निचर. एखादं फर्निचर आपण बनवून घेतो आहे, ते फर्निचर बनवण्यासाठी जो काही कामगार असेल त्याला किती वेजेस पेड केले ते देखील आपल्याला इझिली कॅल्क्युलेट करता येतात. त्याची अमाऊंटसुद्धा मोठी असते आणि त्याला डायरेक्ट लेबर का म्हणायचं, कारण तो कच्च्या मालापासून म्हणजे लाकडापासून तो फर्निचर बनवतोय, फिनिश्ड गुड्स बनवतोय, त्यामुळे त्याला डायरेक्ट लेबर असं म्हटलं जातं. थर्ड इज वेजेस पेड टू वर्कर्स फॉर कन्स्ट्रक्टिंग अ हाऊस ऑर बिल्डिंग. कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी जे वर्कर्स असतात त्यांना जे काही मजुरी पेड केली जाते त्यालासुद्धा डायरेक्ट लेबर म्हटलं जातं, कारण कच्च्या मालापासून ते पक्का माल तयार करतात आणि खर्च किती आलेला आहे तो सिग्निफिकंट असतो, मोठा असतो आणि इझिली कॅल्क्युलेटसुद्धा करता येतो. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ डायरेक्ट लेबर. दिस इज द सेकंड हेड. नाव द थर्ड हेड इज डायरेक्ट एक्सपेन्सेस विच इज ऑल्सो नोन ॲज अ प्रोडक्शन एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर डायरेक्ट एक्सपेन्सेस मीन्स ऑल डायरेक्ट कॉस्ट अदर दॅन डायरेक्ट मटेरियल अँड डायरेक्ट लेबर. डायरेक्ट मटेरियलचा खर्च जे आपण उदाहरणं पाहिली, डायरेक्ट लेबर जे आपण आत्ताच पाहिलं, हे दोन सोडून जे बाकीचे डायरेक्ट खर्च आहे त्या डायरेक्ट खर्चाला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. ओके, डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट वेजेस सोडून बाकीचे जे सर्व
इतर डायरेक्ट कॉस्ट आहेत त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं, जे स्पेसिफिकली त्याच कामासाठी केले जातात, परंतु ते डायरेक्ट मटेरियल नाही किंवा डायरेक्ट वेजेसमध्ये पण इन्क्लूड होत नाही, परंतु ते स्पेसिफिकली त्याच कामासाठी त्याच वस्तूसाठी केलेला खर्च आहे, त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. बघा, दीज एक्सपेन्सेस कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ अ पर्टिक्युलर प्रॉडक्ट ऑर जॉब ऑर अ कॉन्ट्रॅक्ट. खर्च त्याच वस्तूसाठी त्याच कामासाठी केलेला असतो, तो इझिली कॅल्क्युलेट करता येतो आणि किती खर्च झालेला आहे त्याची रक्कमसुद्धा मोठी असते आणि ती सहज कॅल्क्युलेट करता येते. द पर युनिट कॉस्ट इज सिग्निफिकंट. एका वस्तूसाठी एका कामासाठी किती खर्च केला ती रक्कम पण मोठी असते आणि ती सहजपणे कॅल्क्युलेटसुद्धा करता येते. बघा, फीचरमध्ये काय सांगितलं आहे, इट कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ अ पर्टिक्युलर जॉब. एका कामासाठी एका वस्तूसाठी तो खर्च किती आला आहे तो सहज कॅल्क्युलेट करता येतो आणि तो खर्च देखील प्रोडक्शनप्रमाणे तो खर्च बदलतो. त्याचे एक्झाम्पलवरून आपल्याला ते क्लिअर कळेल. एक्झाम्पल बघा, कॉस्ट ऑफ डिझाईन. एखादं घर बांधायचं असेल तर त्यासाठी आपण आर्किटेक्टकडून त्या घराचं डिझाईन बनवून घेतो. ओके, डिझाईन बनवण्यासाठी तो आपल्याकडून कदाचित 5,000 10,000 रुपये फी चार्ज करेल. मग हा जो काही खर्च केलेला आहे हा खर्च स्पेसिफिकली त्या घरासाठी केलेला आहे, पण हा खर्च काय आपण मटेरियलचा खर्च म्हणू शकत नाही किंवा वेजेसचा म्हणू शकत नाही, लेबरचा म्हणू शकत नाही, पण हा खर्च स्पेसिफिकली त्या कामासाठी केलेला आहे. त्या कामासाठी डायरेक्टली खर्च केला. खर्च किती आहे एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करता येतो आहे. ओके, त्या खर्चाला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं आणि हा खर्च प्रोडक्शनप्रमाणे बदलतो. एका घराच्या डिझाईनसाठी तो जर 5,000 घेत असेल, 2 घराच्या डिझाईनसाठी तो 10,000 घेईल, 3 डिझाईनसाठी 15,000 रुपये तो खर्च चार्जेस घेणार आहे. म्हणजे द कॉस्ट changes with change in output. This is first feature. Second feature is the cost per unit is easily identifiable. एका कामासाठी एका वस्तूसाठी एका ॲक्टिव्हिटीसाठी किती खर्च आला हे सहजपणे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. थर्ड फीचर इज द अमाऊंट ऑफ सच एक्सपेन्सेस इज सिग्निफिकंट. एका वस्तूसाठी किती खर्च आला ती रक्कमसुद्धा सिग्निफिकंट असते. टेक अनदर एक्झाम्पल, हायरिंग चार्जेस ऑफ अ मशीन. ओके, एका विशिष्ट कामासाठी जर आपल्याला मशीन रेंटवर घ्यावी लागली, भाड्यानं घ्यावी लागली ठराविक कामासाठी, फॉर एक्झाम्पल एखादे बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची असेल, बिल्डिंगच्या ज्या वेळेला स्लॅब तयार करायचा असतो त्यासाठी त्यांना सिमेंट मिक्सर हा 1-2 दिवसासाठी रेंटवरती घ्यावा लागतो, हायर करून घ्यावा लागतो. त्यासाठी ते 1-2 दिवसाचे हायर चार्जेस म्हणजे थोडक्यात रेंट त्यांना पेड करावं लागतं. तो जे काही रेंट पेड केले त्या मशीनचं, ती मशीन फक्त त्या कामासाठी आणलेली होती, म्हणजे तो केलेला खर्च स्पेसिफिकली त्या कामासाठीच होता, घराच्या बांधकामासाठी केलेला होता. त्यामुळे तो खर्च स्पेसिफिकली त्या कामासाठी केला आहे म्हणून त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हटलं जातं. सेकंडली, खर्च किती आला इझिली आयडेंटिफाय करता येतं, किती रुपये आपण भाडं पेड करतो आहे सहज सांगता येतं. आणि तिसरं, त्याची खर्चाची रक्कम ही सिग्निफिकंट असते, मोठी असते. कदाचित एका दिवसाचं भाडं 10,000 असेल, 20,000 असेल, 2 दिवसाचं भाडं 30,000 किंवा 40,000 होईल, म्हणजे अमाऊंट पण सिग्निफिकंट आहे. सेकंडली, खर्च किती आला सहजपणे कॅल्क्युलेट करता येतो आहे. आणि तिसरी गोष्ट, तो खर्च डायरेक्टली त्याच कामासाठी केलेला आहे. हे तिन्ही वैशिष्ट्य पूर्ण होतात, त्यामुळे तो जो खर्च आहे त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज डायरेक्ट एक्सपेन्सेस? डायरेक्ट एक्सपेन्सेस मीन्स all direct cost other than direct material and direct wages. डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट वेजेस सोडून इतर जे सर्व डायरेक्ट कॉस्ट असतात त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. आपण या नेक्स्ट लेक्चरमध्ये जो आपण प्रॅक्टिकल पार्ट सुरू करणार आहोत कॉस्टशीट, त्याच्यामध्ये हे डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस हे तिन्हीसुद्धा पार्ट हे त्यामध्ये येणार आहेत. दिस इज द थर्ड हेड of element of cost. Now the last head is overheads. जे शेवटचं हेड आहे ते म्हणजे ओव्हरहेड्स. चौथं हेड, व्हॉट इज ओव्हरहेड? ओव्हरहेड्स मीन्स द कॉमन एक्सपेन्सेस. ओव्हरहेड्स म्हणजेच काय, जे कॉमन खर्च असतात त्याला ओव्हरहेड असं म्हटलं जातं. बघा, एक्सपेन्सेस ऑफ कॉमन नेचर विच कॅनॉट बी कन्व्हिनियंटली आयडेंटिफाईड अँड कॅनॉट बी डायरेक्टली अलोकेटेड टू पर्टिक्युलर प्रॉडक्ट ऑर जॉब एक्सेट्रा. जे खर्च कॉमन आहेत, जे सर्वांसाठी मिळून केले जातात, ठराविक वस्तूसाठी केला जात नाही, कॉमन खर्च असतात, त्याला ओव्हरहेड्स असं म्हटलं जातं. टेक सिम्पल एक्झाम्पल, आपल्या घरामधलं एक्झाम्पल बघा. आपल्या घरामध्ये एका महिन्याचं लाईट बिल आलं. लाईट बिल सपोज 320 रुपये आलेलं आहे. आता हा जो काही 320 रुपये खर्च झालेला आहे, हा खर्च लाईट आपण घरातल्या सर्वांनी वापरलेली असते.
ती काय लाईट एका व्यक्तीसाठी नाही आहे, घरातल्या सर्वांसाठी लाईट आहे, सर्वांनी त्या लाईटचा वापर केला, तर तो जो काय कॉमन खर्च आहे त्या कॉमन खर्चाला ओव्हरहेड्स असं म्हटलं जातं. टेक अनदर एक्झाम्पल, घरामध्ये टेलिफोन आहे, टेलिफोनचं बिल सपोज आलं 240 रुपये. ओके, तो जर सपोज कॉमन टेलिफोन असेल, सर्वांसाठीच असेल, तर तो खर्च काय एका व्यक्तीसाठी नाही आहे, एखाद्या विभागासाठी नाही आहे, एका व्यक्तीसाठी किंवा एखाद्या रूमसाठी केलेला नाही, तो सर्वांसाठी कॉमन खर्च आहे. सेम त्याप्रमाणे बिझनेसमध्ये देखील काही कॉमन खर्च असतात, जसं टेलिफोन एक्सपेन्सेस, इंटरनेट चार्जेसचा खर्च असेल, किंवा इलेक्ट्रिसिटीचा खर्च असेल, लाईटिंगचा खर्च असेल, रेंटचा खर्च असेल, जे असे कॉमन खर्च असतात जे सर्वांसाठी मिळून केलेले असतात, एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्टसाठीच फक्त केलेला नाही तर सर्वांसाठी कॉमन आहे, त्या खर्चाला ओव्हरहेड्स असं म्हटलं जातं. आणि या ओव्हरहेड्समध्ये काय काय येतं तर ओव्हरहेड्स इज अ सम म्हणजे बेरीज. कशाची बेरीज? इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट वेजेस अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. जे इनडायरेक्ट मटेरियल आहे, इनडायरेक्ट वेजेस आहे आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, या सर्वांच्या बेरजेला ओव्हरहेड्स असं म्हटलं जातं. आपण डायरेक्ट मटेरियल पाहिलं, डायरेक्ट वेजेस पाहिलं, डायरेक्ट एक्सपेन्सेस पाहिलं, मग इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे काय तर बघा, इनडायरेक्ट मटेरियलचा अर्थ हा मटेरियल आहे परंतु ते इनडायरेक्ट आहे, म्हणजे वस्तू बनवण्यासाठी त्या मटेरियलचा वापर केला आहे परंतु तो जो काय खर्च आहे मटेरियलचा तो एकदम छोटा आहे. ओके, एकदम निग्लिजेबल आहे, त्यामुळे त्या खर्चाला इनडायरेक्ट मटेरियल असं म्हटलं जातं. एक सोपं उदाहरण, एखादा टेबल बनवण्यासाठी लाकडाचा खर्च मोठा असतो, त्याची रक्कम मोठी आहे, त्यामुळे ते डायरेक्ट मटेरियल. परंतु तेच टेबल बनवण्यासाठी जे काय आपल्याला खिळे लागतात, नेल्स किंवा जे फेविकॉल लागतं, त्याची किंमत एकदम कमी असते, त्याला इनडायरेक्ट मटेरियल असं म्हटलं जातं. टेक अनदर एक्झाम्पल, आपण ड्रेस स्टिच करण्यासाठी टेलरकडे दिला, तो त्यासाठी आपण 500, 600, 800 रुपये चार्जेस पेड करतो. ड्रेस स्टिच करण्यासाठी जे काय कापड लागतं किंवा जे बटन्सचा खर्च येतो, ड्रेस स्टिच करण्याचा खर्च 800 रुपये आणि त्यापैकी दोऱ्याचा खर्च किती असतो तर 2 रुपये किंवा 3 रुपये. त्यामुळे खर्चाची रक्कम एकदम कमी आहे, ते मटेरियलच आहे परंतु त्याची रक्कम एकदम कमी आहे, त्याला इनडायरेक्ट मटेरियल असं म्हटलं जातं. त्यामुळे एका वस्तूसाठी किती खर्च आला त्याची रक्कम एकदम कमी असल्यामुळे ती कॅल्क्युलेट केली जात नाही. ओके, त्याला इनडायरेक्ट मटेरियल असं म्हटलं जातं. बघा, मटेरियल विच कॅनॉट बी कन्व्हिनियंटली आयडेंटिफाईड ऑर अलोकेटेड टू पर्टिक्युलर प्रॉडक्ट ऑर जॉब. एका वस्तूसाठी किती खर्च आला तो एक्झॅक्टली सांगता येत नाही किंवा कॅल्क्युलेट करता येत नाही, कारण त्याची रक्कम एकदम कमी असते, त्याला इनडायरेक्ट मटेरियल असं म्हटलं जातं. द कॉस्ट पर युनिट ऑफ सच मटेरियल इज व्हेरी स्मॉल अँड कॅनॉट बी इझिली कॅल्क्युलेटेड. ते एक उदाहरण म्हणून घ्या की सपोज आपण दुकानातून एक नवीन पेन खरेदी केला, पेनची किंमत आहे 5 रुपये. त्या पेननं आपण आपलं नाव नोटबुकमध्ये लिहिलं, पूर्ण नाव लिहिलं, तर तुम्ही सांगू शकता का की नाव लिहिण्यासाठी किती रुपयाची शाई खर्च झाली? हे आपल्याला एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही आहे, कारण त्याची रक्कम एकदम कमी आहे, इझिली कॅल्क्युलेट करता येत नाही. तसंच काही वस्तू बनवण्यासाठी असे काही मटेरियल लागतात की ते मटेरियलचा वापर केलेला आहे परंतु त्याची रक्कम एवढी कमी आहे की ते आपण एका वस्तूसाठी किती मटेरियल लागलं ते कॅल्क्युलेट करत नाही, कारण त्याची रक्कम कमी आहे, त्या मटेरियलला इनडायरेक्ट मटेरियल असं म्हटलं जातं. त्याचे एक्झाम्पल्स बघा, कॉस्ट ऑफ थ्रेड अँड बटन्स यूज्ड इन स्टिचिंग अ ड्रेस. थ्रेड म्हणजे दोरा आणि बटन्स. एक ड्रेस शिवण्यासाठी दोरा किती रुपयाचा लागला, बटन्स कितीचे लागले, ह्याचा खर्च मोजून 4 रुपये 5 रुपये पण येत नाही, एकदम कमी येतो, 5,000 रुपये खर्च येतो फक्त, अमाऊंट एकदम कमी असते, त्याला इनडायरेक्ट मटेरियल असं म्हटलं जातं. टेक अनदर एक्झाम्पल, नेल्स ऑर फेविकॉल यूज्ड इन फर्निचर. नेल्स म्हणजे खिळे. फर्निचर बनवण्यासाठी फेविकॉल लागतं, खिळे लागतात. एका टेबलसाठी किती रुपयाचे खिळे लागले, खिळे घेताना ते वजन करून खिळे घेतले जातात, त्यामुळे एका वस्तूसाठी किती खिळे लागले, फेविकॉल लागलं हे कोण कॅल्क्युलेट करत नाही, कारण त्याची किंमत एकदम कमी असते, त्याला इनडायरेक्ट मटेरियल असं म्हटलं जातं. ऑइल ग्रीस यूज्ड इन द मशीन. मशीनला ऑइलिंग करावं लागतं, ग्रीस लावावं लागतं. प्रत्येक वस्तूसाठी किती खर्च आला हे कॅल्क्युलेट करणं शक्य होत नाही, त्याची अमाऊंट एकदम कमी असते, अशा मटेरियलला इनडायरेक्ट मटेरियल असं म्हटलं जातं. सेकंड इज इनडायरेक्ट लेबर. इनडायरेक्ट लेबर म्हणजे काय, जे वर्कर्स कॉमन कामांसाठी असतात, ओके, स्पेसिफिक त्यांना वस्तू बनवण्याचं काम दिलेलं नसतं, तर ते सपोर्टिव्ह रोल प्ले करतात, त्यांना जे वेजेस पेड दिले जातात त्यांना
इनडायरेक्ट लेबर असं म्हटलं जातं. बघा, लेबर्स विच आर नॉट डायरेक्टली एंगेज्ड इन प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी, ते प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीज डायरेक्ट काम करत नाहीत. ओके, द कॉस्ट ऑफ सच लेबर कॅनॉट बी इझिली आयडेंटिफाईड विथ पर्टिक्युलर प्रॉडक्ट, जॉब ऑर प्रोसेस. त्यामुळं ते ॲक्च्युअल प्रोडक्शनमध्ये समाविष्ट नसतात. ओके, त्यामुळे एका वस्तूसाठी त्यांचा खर्च किती हा कॅल्क्युलेट करता येत नाही. उदाहरण म्हणून बघा, वेजेस ऑफ अ फॅक्टरी क्लार्क. फॅक्टरीमधला जो क्लार्क असतो तो काय प्रोडक्शन करण्यामध्ये समाविष्ट नसतो, तो काय वस्तू बनवण्याचं काम करत नाही, परंतु तो वर्कर आहे. ओके, त्यामुळे त्या वर्करला इनडायरेक्ट वर्कर असं म्हटलं जातं. जो वर्कर ॲक्च्युली प्रोडक्शनचं काम करतो त्याला डायरेक्ट वर्कर, डायरेक्ट लेबर म्हणायचं. आणि जे वर्कर्स आहेत परंतु ते ॲक्च्युअल प्रोडक्शनमध्ये समाविष्ट नाही त्याला इनडायरेक्ट वर्कर, इनडायरेक्ट लेबर असं म्हटलं जातं. सेकंड इज टाईम कीपर्स वेजेस. जो व्यक्ती आपल्याकडे असणारे लेबर्स, कामगार कधी आले कधी गेले हे रेकॉर्ड ठेवण्याचं काम करतो त्याला टाईम कीपर असं म्हटलं जातं. तो देखील व्यक्ती फक्त कामगार कधी आले कधी गेले, किती काम केलं, कुणी काय काम केलं, किती केलं काम हे रेकॉर्ड ठेवण्याचं काम करतो. तो देखील व्यक्ती वर्कर आहे परंतु तो प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये समाविष्ट नाही, त्यामुळे त्याला इनडायरेक्ट लेबर, इनडायरेक्ट वर्कर असं म्हटलं जातं. टेक अनदर एक्झाम्पल, वर्कर्स वर्किंग इन व्हेरियस डिपार्टमेंट लाईक स्टोअर्स डिपार्टमेंट, मेंटेनन्स डिपार्टमेंट, पॉवर हाऊस डिपार्टमेंट. बिझनेसमध्ये हे जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात, रिपेअर्स अँड मेंटेनन्स डिपार्टमेंट, पॉवर हाऊस डिपार्टमेंट, स्टोअर्स आहे, या डिपार्टमेंट्समध्ये काम करणारे जे कामगार आहेत ते वर्कर्सच आहेत, लेबर्स आहेत, परंतु ते ॲक्च्युली डायरेक्टली प्रोडक्शन करण्याचं काम करत नाहीत, त्यामुळे त्या वर्कर्सला देखील इनडायरेक्ट लेबर्स असं म्हटलं जातं. त्यामुळे जे लेबर्स, जे वर्कर्स ॲक्च्युली प्रोडक्शन करतात ते डायरेक्ट लेबर, आणि जे वर्कर्स आहेत परंतु ते प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये समाविष्ट नाहीत त्यांना इनडायरेक्ट वर्कर्स, इनडायरेक्ट लेबर असं म्हटलं जातं. अँड लास्ट टाईप ऑफ ओव्हरहेड और लास्ट कंटेंट ऑफ ओव्हरहेड इज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मीन्स कॉमन एक्सपेन्सेस. जसं आपल्या घरामध्ये लाईट बिल हा कॉमन खर्च आहे, टेलिफोन बिल हा कॉमन खर्च आहे, घराचं रेंट हा कॉमन खर्च आहे, तसंच बिझनेसमध्ये जे काय कॉमन खर्च आहेत, बघा, ऑल इनडायरेक्ट कॉस्ट अदर दॅन इनडायरेक्ट मटेरियल अँड इनडायरेक्ट लेबर आर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट मटेरियल सोडून आणि इनडायरेक्ट वेजेस सोडून जे काय बाकीचे इतर कॉमन खर्च आहे त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. सच एक्सपेन्सेस आर ऑफ कॉमन नेचर. ते कॉमन खर्च असतात अँड कॅनॉट बी इझिली आयडेंटिफाईड विथ अ पर्टिक्युलर प्रॉडक्ट ऑर जॉब. जसं आपण मगाशी घरातलं उदाहरण पाहिलं, घरातलं महिन्याचं लाईट बिल 320 रुपये आलं असेल तर एका घरातल्या मेंबरसाठी लाईट बिल किती हे काय आपण कॉमन कॅल्क्युलेट करत नाही, कारण तो कॉमन खर्च आहे म्हणून तो आपण कॅल्क्युलेट करत नाही. These common expenses are further divided into factory overhead, office overhead and selling distribution overhead. हे जे कॉमन खर्च असतात, ओके, त्या खर्चाचं पुन्हा क्लासिफिकेशन फॅक्टरीचे खर्च कोणते, ऑफिसचे कोणते आणि सेलिंगचे कोणते, हे जे काय क्लासिफिकेशन आहे हे पुढच्या याच टॉपिकमध्ये जे आपण कॉस्टशीट टॉपिक शिकणार आहोत त्या कॉस्टशीटच्या एक्झाम्पल सोडवताना हे आपल्याला 3 भाग येतात: फॅक्टरीचे खर्च, ऑफिसचे खर्च आणि सेलिंगचे खर्च. आता ह्या खर्चाचे एक्झाम्पल्स बघा. फॉर एक्झाम्पल, बिल्डिंगचं रेंट, ओके, रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ असेट, इन्शुरन्स ऑफ असेट, टेलिफोन एक्सपेन्सेस, जनरल मॅनेजर सॅलरी एक्सेट्रा. जे आपण मागाशी उदाहरण पाहिलं की आपल्या घराचं रेंट असेल तसं बिझनेसमध्ये बिल्डिंगचं रेंट, टेलिफोनचं रेंट असेल, ओके, टेलिफोन चार्जेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस असतील, किंवा एखादा आपला जनरल मॅनेजर असेल तो सर्व बिझनेसवरती लक्ष ठेवत असेल तर तो जो काय खर्च आहे तो सर्वांसाठी कॉमन आहे. तो काय खर्च फॅक्टरीसाठी नाही आहे किंवा ऑफिससाठी नाही आहे किंवा सेलिंगसाठी किंवा एखादा विशिष्ट प्रॉडक्टसाठी नाही, तो खर्च कॉमन आहे. कॉमन खर्चाला ओव्हरहेड्स असं म्हटलं जातं. ओके, सो दिस इज द मीनिंग ऑफ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके, सो इन दिस पर्टिक्युलर लेक्चर फर्स्ट वी स्टडीड व्हॉट इज द मीनिंग ऑफ एलिमेंट्स ऑफ कॉस्ट. पहिल्यांदा आपण एलिमेंट्स ऑफ कॉस्ट म्हणजे काय पाहिलं, त्यानंतर आपण जे 4 हेड्स आहेत ते पाहिले. फर्स्ट हेड इज डायरेक्ट मटेरियल, सेकंड इज डायरेक्ट लेबर, थर्ड वन इज डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड फोर्थ वन इज ओव्हरहेड्स. हे 4 हेड्स आहेत. या हेड्सच्या अंतर्गत बिझनेसचे जे खर्च असतात, वस्तू बनवण्यासाठी असतील किंवा इतर खर्च असतील, प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीचे खर्च असतील, त्या खर्चाचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण या 4 हेड्स अंतर्गत केलं जातं. आणि हे जे 4 हेड्स आहेत, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर,
डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि ओव्हरहेड्स हे जे 4 हेड्स आहेत, ह्या 4 हेड्सला एलिमेंट्स ऑफ कॉस्ट असं म्हटलं जातं. ओके, सो दिस इज इट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट विथ द प्रॅक्टिकल पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर युनिट, दॅट इज कॉस्ट शीट. पुढच्या लेक्चरमध्ये कॉस्ट शीट हा जो काय प्रॅक्टिकल एक्झाम्पलचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये चालू करणार आहोत. ओके, सो दॅट्स इट विथ दिस लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.